कोणीतरी बाहेरून ओरडतच आला, अरे निवड यादी आली रे, PSIचा निकाल लागला. ऐकताच काळजाचे ठोके वाढले. हृदयाच्या स्पंदनाची गती एखाद्या चक्रीवादळापेक्षा जास्त झाली. हातपाय थरथरू लागले. आनंद, भीती, उत्साह, कडूगोड आठवणी सर्वांचंच काहूर माजलं. आता मात्र 15 दिवसांपासून खोलीत पडलेला गुलाल ओसंडून वाहण्यासाठी तयार होता. इतके दिवस बॉक्समध्ये शांतपणे पडून असलेले फटाके आणि तोफा आतिषबाजी करण्यासाठी सज्ज होता. कालपर्यंत टेन्शननी झुकलेले खांदे आज PSIच्या एंट्रीचा व्हिडिओ करण्यासाठी अगदी ताठ सरळ होऊन रुबाबात उभे होते. सगळीकडे एकच जल्लोष आणि दंगा. अरे आपला दोस्त PSI झाला, अरे तो दादा पण PSI झाला, अरे हा पण PSI झाला, अरे तो माहितीये का तुला, तो पण PSI झाला. पण त्याच वेळी खोलीच्या एका कोपऱ्यात अंधारात बसून रडणाऱ्या, आपल्या अपयशाच्या ओझ्याने खचून गेलेल्या, आपला जन्माला येऊनच काही उपयोग नाही हा विचार करून हुंदके देणाऱ्या आणि आता सगळ्यांच्या नजरेला नजर कशी मिळवू, हिम्मत कुठून आणू या प्रश्नांनी वेढलेल्या त्या जीवाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. स्वतःला सावरत, हुंदका आवरत, डोळे पुसत फोन उचलला. तिकडून बोलणारा आवाज ऐकून तर काळजाचं पाणी पाणी झालं. दादा, आला कर तुझा निकाल, झालास ना फौजदार? त्याच्या उत्तराकडे आस लावून बसलेला तो बाप आवाज येईना म्हणून फोन उंच धरून फोनची रेंज चेक करू लागला. पण आवाज येणार कसा? तिकडून बोलणारा दादा, त्याच्यात एवढी हिंमत नव्हती की रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या बापाला आपण नापास झालो म्हणून तो सांगू शकेल. तरीही सगळं बळ एकवटून तो बोलला, तात्या थोड्या वेळानं फोन करतो. बाप समद समजून गेला काय झालंय ते. तरीही बापानं हुंदका गिळला आणि दादाला धीर दिला. टेन्शन घेऊ नको, 2 दिवस घरी येऊन जा, तुला बरं वाटेल. आता मात्र दादाचा बांध फुटला. बापाचा फोन कट करून ढसा ढसा रडू लागला. आयुष्याची परीक्षा कधी संपणार म्हणून नशिबाला कोसू लागला. क्षणभर तर त्याच्या मनात आत्महत्या करण्याचाही विचार आला. पण आपण मेलो तर तात्याला, आईला कोण सांभाळणार? पोरासाठी कर्ज काढलं आणि पोरानं चांगलं पांग फेडलं असं टोमणं मारून भाऊकी माझ्या तात्याला रोज मरण यातना सोसायला लावल. ह्या विचारानं त्याची पावलं थबकली. दादा रडला रडला आणि इतका रडला की आता दादाच्या डोळ्यातलं पाणी आटलं. हिम्मत संपली होती, पण आता समोर पर्याय नव्हता. दादाने विचार केला, एवढं होऊन पण माझा तात्या माझ्या संग उभा राहतो, मग मी हत्यार टाकून कसं चालेल? आता फक्त एक करायचं, तात्याला आपल्या खर्चासाठी राबायला लावायचं नाही. आपण काम करत शिकायचं. आपला बाप दुसऱ्याच्या दारात आपल्यासाठी राबायला लाजला नाही आणि आपण काम करायला का लाजायचं? दादानं निर्धार केला, उठून उभं राहायचं. पुन्हा एकदा आपलं शस्त्र घेऊन तो लढायला तयार झाला. पण यावेळी तो उभा राहिला तो फक्त लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी. यशाने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या माझ्या सर्व दादांना आणि दीदीला हा व्हिडिओ समर्पित. PSI 2021चा रिझल्ट आला. कित्येक जण जल्लोषात, आनंदात आपला उत्साह साजरा करतायत. पण त्याच वेळेला यशाने थोडक्यात हुलकावणी दिलेले कितीतरी दादा, कितीतरी दीदी आणि ताई बंद खोलीत अंधार करून कुठल्या तरी कोपऱ्यात
रडत बसले. त्यांना एकच सांगायचं, तुम्ही हारलेले नाही आहात. फक्त तुमचं यश आणखी काही पावलं पुढे आहे. तेवढी पावलं चालण्याचा प्रयत्न करा.